पेव्हिलियनमध्ये परतला, परंतु युवराज अजूनही पिचवर होता. युवराजची साथ द्यायला रैना आला, पण रैना केवळ 4 धावा करून डॅरेन सॅमीच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानंतर सेट बॅट्समन युवराज सिंग आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहील असे शतक करून कायरान पोलार्ड करवी झेलबाद झाला. युवराज आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोर 45 ओव्हर 240 रन 6 आऊट असा होता. शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये कमीत कमी 50 धावा तरी भारतीय बॅट्समन गवतील अशी परिस्थिती असताना संपूर्ण ओव्हर देखील न खेळता 268 रनांमध्ये भारतीय टीम ऑल आऊट झाली. आणि त्याचे कारण देखील आक्रमक बॅटिंग करण्याच्या नादात तिसरा पॉवर प्ले घेतला आणि त्याच्यामध्ये भारताचे नुकसान झाले व भारताची टीम 50 धावा तरी जोडेल असे वाटत असताना 268 धावांवर ऑल आऊट झाली. सॉलिड स्टार्टनंतर पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यात भारत पॅनिक झाला व अतिघाई करत चांगली फिनिश करू शकला नाही. वेस्ट इंडिजच्या विजयासाठी 269 धावांचे आव्हान भारताने दिले होते. तर भारतीय बॉलर्स कशी कामगिरी करतात, आपली जी इंटॅक्ट बॉलिंग आहे ती तशीच करतात की वेस्ट इंडिज भारताला हरवून चमत्कार घडवते, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत, परंतु त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.